Continue. So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपलं या चॅप्टरचे सगळ्यात इम्पॉर्टंट डेरिव्हेशन स्टार्ट होणार आहे. सो राइट डाउन आवर फर्स्ट क्वेश्चन. Derive an expression for equation of stationary wave of straight string. Equation of stationary wave of straight string. ओके, आता थोडं बोर्डकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं होतं आपली स्टेशनरी वेव्ह केव्हा फॉर्म होते. सपोज ही आपली एक स्ट्रिंग आहे. ही काय आपली एक स्ट्रिंग. या स्ट्रिंगला जर मी स्ट्रेच केलं किंवा स्ट्रिंगला जर प्लग केलं, स्ट्रिंगला काय केलं मी प्लग, तर ते अशी पहिली इन्सिडेंट होणार, अशी काय होणार रिफ्लेक्ट, इन्सिडेंट रिफ्लेक्ट, इन्सिडेंट रिफ्लेक्ट, इन्सिडेंट रिफ्लेक्ट, इन्सिडेंट रिफ्लेक्ट होता 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 एक टाइम असा येऊन जाणार का ते पुन्हा आपल्या ऍज इट इज पोझिशन वर येणार. यस ऑर नो. जसं आता ही एक स्ट्रिंग आहे, याला जर मी काय केलं स्ट्रेच म्हणजे प्लग केलं, इन्सिडेंट होणार रिफ्लेक्ट होणार, इन्सिडेंट रिफ्लेक्ट, इन्सिडेंट रिफ्लेक्ट होणार. यस ऑर नो. आणि थोड्या वेळानंतर म्हणजे एकदा जर तुम्ही प्लग केलं तर ते इन्सिडेंट रिफ्लेक्टच होत राहते का. नाही, थोड्या वेळानं पुन्हा काय होऊन जाणार स्टेशनरी. यस ऑर नो. म्हणजे स्टेशनरी वेव्ह फॉर्म होण्यासाठी आपलं डायरेक्शन काय असते, सेम का डिफरंट. डायरेक्शन डिफरंट ना. एक इन्सिडेंट आहे, एक डाऊनवर्ड आहे, तर एक डाऊनवर्ड अपवर्ड, डाऊनवर्ड डाऊनवर्ड अपवर्ड होता 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 एक टाइम काय होऊन जाते ते स्टेशनरी होते. हे सिंपल प्रॅक्टिकल आहे, तुम्ही घरी जाऊन करू शकता. एक वायर घ्यायचा, दोन सपोर्ट मध्ये फिक्स करायचा आणि त्या वायरला प्लग करायचं. वायर काय होणार आधी डाऊन होणार, मग अप, डाऊन अप, डाऊन अप, डाऊन अप होता 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 काय होऊन जाईल स्टेशनरी. एकदा प्लग केलं तर 2-3 दिवस तो तसाच होत राहतो का. थोड्या वेळानं काय होऊन जातो तो स्टेशनरी. म्हणजे स्टेशनरी वेव्ह फॉर्म होण्यासाठी डायरेक्शन काय पाहिजे अपोजिट. डायरेक्शन काय पाहिजे अपोजिट. आता मला स्टेशनरी वेव्ह फॉर्म करायची आहे. कोणती वेव्ह फॉर्म करायची आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्येच काय म्हटलं आहे, डिराइव अन एक्सप्रेशन फॉर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. इज दॅट क्लिअर. राइट डाउन फर्स्ट आन्सर मध्ये. Consider two simple harmonic progressive wave. Consider two simple harmonic progressive wave having same amplitude आपण काय केलं आधी, कन्सिडर टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, दोन हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतल्या, हॅव्हिंग सेम एम्प्लिट्यूड, कॉमा टाइम पिरियड, कॉमा फ्रिक्वेन्सी and velocity traveling through the same medium. Traveling through the same medium but in opposite direction. But in opposite direction. चला आता पुन्हा लक्ष द्या इकडे. मी तुम्हाला आधीच सांगितलं
का आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह मी कन्सिडर केल्या, येस ऑर नो. या दोन्ही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं अँप्लिट्यूड काय आहे, सेम, टाइम पिरियड सेम, फ्रिक्वेन्सी सेम, वेलॉसिटी सेम, सेम मीडियम मधून काय होत आहे, ट्रॅव्हल, पण दोघांचे डायरेक्शन काय म्हटलं मी, डिफरंट डायरेक्शन. देअरफोर लक्ष द्या इकडे, मग देअरफोर पहिली सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह मी काय घेत आहो, y1 काय येणार, a साइन टॉइस पाय t अपॉन t मायनस x अपॉन लॅम्बडा, यस ऑर नो. आणि सेकंड काय घेतो आता, y2 a साइन टॉइस पाय t अपॉन t प्लस x अपॉन लॅम्बडा. आहे ना डिफरंट डायरेक्शन, आपण टीच केलंय हे असते पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस आणि हे निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस. इज दॅट क्लिअर. आता या दोन्हीही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हची मी काय करतो, ऍडिशन. नाव y इक्वल टू y1 प्लस y2. y इक्वल टू काय लिहिलं मी आता, y1 प्लस y2. सो y ऍज इट इज, आधी y1 ची व्हॅल्यू पुट करू, a साइन टॉइस पाय t अपॉन t मायनस x अपॉन लॅम्बडा प्लस a साइन टॉइस पाय t अपॉन t प्लस x अपॉन लॅम्बडा. ओके, यामधून आपला कॉमन काय निघते, ए साइन टॉइस पाय कॉमन निघू शकत नाही, कारण साइनचा हा पूर्ण अँगल झाला, हा टॉइस पाय हा अँगल मध्ये येतो, आणि हा आहे टॉइस पाय टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, आणि हा आहे टॉइस पाय टी अपॉन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. अँगल सेम आहे का, नाही, म्हणून फक्त मी कॉमन काय काढणार, ए मी कॉमन काढला, काय राहिला, साइन टॉइस पाय टी बाय टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस साइन टॉइस पाय टी बाय टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. कॉमन काय काढला फक्त मी, ए. इज दॅट क्लिअर, एनी डाऊट, राईट डाऊन दिस फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, या y1 प्लस y1 प्लस y2 मधून आपण a कॉमन फाइंड आउट केला, बरोबर. आता समोर लक्ष द्या कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर एक्सप्रेशन इझी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ एक फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन म्हणून फॉर्म्युले असतात. फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन ते तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री मध्ये असणारच. आपला जो M1 चा चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्री, त्यामध्ये यूज होणार आहे. तर हा झाला साइन सी प्लस साइन डी, साइन सी प्लस साइन डी बाय युजिंग फॉर्म्युला, by using formula sin c plus sin d. by using formula काय लिहिलं मी आता, sin c plus sin d. आता sin c प्लस जर मी sin d लिहिलं तर यालाच मी लिहू शकतो 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. हा असतो आपला फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे आपला हा, साइन सी प्लस साइन डी. इज दॅट क्लिअर. मग यामध्ये सी म्हणजे टी बाय टी मायनस एक्स बाय लॅम्बडा, आणि डी म्हणजे टी बाय टी प्लस एक्स बाय लॅम्बडा. इज दॅट क्लिअर. ओके, नाउ सी हियर. हेन्स y इक्वल टू a as it is sin c plus sin d
आधी काय येणार 2, मी फॉर्म्युला अप्लाय करत आहो, आधी काय येणार मग साइन टॉइस पाय, कारण साइनचा अँगल काय होता आपला टॉइस पाय. इज दॅट क्लिअर? त्यानंतर ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये काय आहे सी प्लस डी, फॉर्म्युला जो मी अप्लाय करत आहोत तेच महत्वाचं आहे म्हणून चांगल्या प्रकारे समजून घ्या. पहिले मी 2 लिहिलं, त्यानंतर साइन काय येणार आपला टॉइस पाय, त्यानंतर आहे सी प्लस डी, सी ची व्हॅल्यू टी बाय टी मायनस एक्स बाय लॅमडा प्लस डी ची व्हॅल्यू बोला टी बाय टी प्लस एक्स बाय लॅमडा अपॉन काय येणार. इज दॅट क्लिअर? 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस टॉइस पाय जसच्या तसा. टॉइस पाय का बरं येत आहे ते समजत आहे ना तुम्हाला? कारण हा जो अँगल आहे टॉइस पाय हा मला ऍज इट इज ठेवावा लागणार आहे. कॉस टॉइस पाय, हा पुन्हा आता काय येणार आहे सी मायनस डी, काय येणार आहे तर आधी सी ची व्हॅल्यू, पण मायनस असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये घेऊ, यस ऑर नो सांगा. टी बाय टी मायनस एक्स बाय लॅमडा मायनस टी बाय टी प्लस एक्स बाय लॅमडा अपॉन किती, अपॉन हा ब्रॅकेट पण कंप्लीट आणि फायनली कर्ली ब्रॅकेट सुद्धा आपला कंप्लीट. इज दॅट क्लिअर? यस ऑर नो? आफ्टर दॅट मी फॉर्म्युला कसा अप्लाय केला सर्वांना समजलं? पुढं y a 2 sin 2 पाय माइनस एक्स बाय लैम्बडा प्लस एक्स बाय लैम्बडा गेट कैंसल, माइनस एक्स बाय लैम्बडा प्लस एक्स बाय लैम्बडा गेट कैंसल. इज दैट क्लियर? आफ्टर दैट टी बाय टी ट्वाइस टी बाय टी अपॉन 2, टी बाय टी ट्वाइस टी बाय टी अपॉन 2. कंटिन्यू. तर माइनस एक्स बाय लैम्बडा प्लस एक्स बाय लैम्बडा गेट कैंसल, टी बाय टी ट्वाइस टी बाय टी क्लियर इंटू कॉस टॉइस पाय. मायनस साइन जर आपण त्या साइडला दिली तर तिकडल्या टर्मच्या साइन काय होणार आहे चेंज. सो टी बाय टी माइनस एक्स बाय लैम्बडा माइनस टी बाय टी माइनस एक्स बाय लैम्बडा अपॉन किती 2. y इक्वल टू a 2 साइन टॉइस पाय 2 गेट कैंसल, काय राहिला रे टी बाय टी, 2 गेट कैंसल टी बाय टी इंटू cos twice pi, see here carefully, plus t by t minus t by t get cancel, plus t by t minus t by t get cancel, minus x by lambda minus x by lambda काय होणार minus twice x by lambda upon 2. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. समजत आहे? प्लस टी बाय टी माइनस टी बाय टी गेट कैंसल, माइनस एक्स बाय लैम्बडा माइनस एक्स बाय लैम्बडा माइनस ट्वाइस एक्स बाय लैम्बडा. इज दैट क्लियर? आफ्टर दैट y as it is, a as it is, 2 साइन, आता 2 पाय मी डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकतो अँगल मध्ये, काय होणार ट्वाइस पाय टी अपॉन टी. समजलं हे कसं आलं तर?
हा पण अँगल होता ना, कोणासोबत मल्टिप्लाय झाला, टी सोबत. तर काय लिहिलं मी, ट्वाइस पाय टी अपॉन टी इंटू, स्टेपकडे लक्ष द्याल, कॉस मध्ये हा 2 आणि हा 2 काय झाला, कॅन्सल. बट कॉस मध्ये जर मायनस असलं तरी ते प्लस होत असते. कॉस ऑफ मायनस थिटा इक्वल टू असते कॉस थिटा. इकडे सांगत आहोत, लक्ष दे जा. कॉस ऑफ मायनस थिटा जरी असलं तरी ते आन्सर मध्ये काय होत असते, कॉस थिटा. म्हणजे कॉस मध्ये मायनस साइन असली तरीही काहीही फरक पडत नाही, कारण कॉस ऑफ मायनस थिटा काय होत असते, कॉस थिटा. बट हेच जर विद्यार्थी मित्रांनो साइन असलं असतं तर साइन ऑफ मायनस थिटा आन्सर आलं असतं मायनस साइन थिटा. साइन ऑफ मायनस थिटा काय आलं असतं, मायनस साइन थिटा. बट कॉस मध्ये काहीही फरक पडत नाही. 2 2 काय झाला, कॅन्सल. टॉइस पाय पण ब्रॅकेट मध्ये देऊ, काय होणार, कॉस टॉइस पाय एक्स अपॉन लॅम्बडा. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? काय केलं आपण, 2 2 कॅन्सल केला, मायनस असेल तरी ऑटोमॅटिक काय होते ते प्लस. टॉइस पाय ब्रॅकेट मध्ये दिला, सो टॉइस पाय एक्स अपॉन लॅम्बडा. एनी डाऊट? राईट डाऊन फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, ब्रॅकेट मधली जी आपली टर्म आहे ती पूर्ण टर्म ही मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट मध्ये आहे. बघा, 2 साइन टॉइस पाय टी अपॉन टी इंटू कॉस टॉइस पाय एक्स अपॉन लॅम्बडा. तर हा जो ए आहे या टर्मला मल्टिप्लाय होऊन जाणार. तर मी y इक्वल टू काय लिहू शकतो, a इंटू 2 टॉइस ए साइन टॉइस पाय टी अपॉन टी इंटू कॉस टॉइस पाय एक्स अपॉन लॅम्बडा. ओके, आता इक्वेशन आपलं एंड होतच आहे, फक्त थोडं केअरफुली लक्ष द्या. वी नो दॅट टी इक्वल टू काय असतं बेटा, 2 पाय अपॉन ओमेगा आहे आपल्याजवळ हा फॉर्म्युला, प्रूफ केलाय आपण. टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. सो ओमेगा इक्वल टू काय होणार, टॉइस पाय अपॉन टी. टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, सो ओमेगा इक्वल टू टॉइस पाय अपॉन टी. हेन्स y इक्वल टू टॉइस ए साइन टॉइस पाय अपॉन टी. टॉइस पाय अपॉन टी म्हणजे ओमेगा, तर काय येणार तो ओमेगा टी. समजलं ओमेगा टी कसं आलं तर, कारण मी टॉइस पाय अपॉन टी ची व्हॅल्यू काय घेतली, ओमेगा. ओमेगा टी इंटू कॉस टॉइस पाय एक्स अपॉन लॅम्बडा. आफ्टर दॅट मला स्टेशनरी वेव्ह फॉर्म करायची आहे. काय फॉर्म करायची आहे, स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट कसं होणार आहे, अप डाऊन अप डाऊन अप डिस्प्लेसमेंट होणार आहे त्याचं. मग इथं डिस्प्लेसमेंट कोण शो करत आहे, एक्स. डिस्प्लेसमेंट कोण शो करत आहे, एक्स. याला मी आधी रिअरेंज करतो. y इक्वल टू टॉइस ए कॉस टॉइस पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू साइन ऑफ ओमेगा टी. रिअरेंज केलं रिअरेंज. आता एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, ए म्हणजे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड पण होणार ना अप मध्ये आणि सॉरी डाऊन मध्ये आणि अप मध्ये. अँप्लिट्यूड म्हणजे ते जितक्या अप होणार, सॉरी जितकं डाऊन होणार आणि जितकं अप होणार ते त्याचं काय असणार, अँप्लिट्यूड. तर याला मी रिझल्टंट कन्सिडर करतो कॅपिटल ए, वेअर टॉइस ए इंटू कॉस टॉइस पाय एक्स अपॉन लॅम्बडा इक्वल टू मी अँप्लिट्यूडचा रिझल्टंट काय घेतला, कॅपिटल ए. उद्या याच इक्वेशनला कन्सिडर करून मला दुसरे इक्वेशन फॉर्म करायचे आहे.
म्हणून हे केअरफुली लक्षात ठेवाल. डज y इक्वल टू काय येणार मग आता, ही पूर्ण व्हॅल्यू काय झाली, a इंटू साइन ऑफ ओमेगा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर काय, दिस इज द एक्सप्रेशन फॉर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. त्यानंतर व्हिडिओ एंड करायच्या आधी त्या दिवशी मी तुम्हाला एक होमवर्क दिलं होतं आणि तो पोरगा अब्सेंट होता, तर आज हे पारितोषिक मी त्याला देऊन देतो. हा टॉपिक आन्सर टाका मी. दिस इज फॉर यू. ठीक है, नाउ राइट डाउन.